तो मैंने 15 साल टूरिज्म में काम किया. आमचे गणेशरावजी टुरिझम मध्ये काम करतात, तेही ऍग्रिकल्चर टुरिझम. खर तर मार्शल मॅक्ल्युअन यांनी एक पुस्तक लिहिलंय, आपलं यांनी थर्ड वेव्ह नावाचा ग्रंथ एक यांनी लिहिलाय, नाव विसरलो. त्यांनी सांगितले की जगामध्ये कृषी आणि औद्योगिक क्रांतीपेक्षा ही माहितीची क्रांती फार झाली. खरं तर कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला पाहिजे होते, औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला पाहिजे, ते झाले नाही. मात्र या माहितीच्या क्रांतीने जगाला एका खेड्याचं स्वरूप आलंय. द वर्ल्ड बिकम ए ग्लोबल विलेज. आमच्या यांचं दोघा तिघांचा उल्लेख करायचा राहिला, मी करेल पुढे. तर त्यांनी सांगितलं की हा वेगळा विषय घेऊन आमचे गणेशजी काम करतात, कृषी पर्यटन. परत आता खरं तर मागचे दिवस येत आहेत, लोक आता सायकल चालवतायत, चुलीवरचं मटण करतायत. आता पुण्यात आमचे अशोक देशमुख सांगितले की चुलीवरचं गरम पाणी मिळेल असं पुण्यामध्ये कोणीतरी हे केलंय. म्हणजे लोक आता मागे चालले. तर त्यांनी सांगितले की 60 साल रेलवे में जॉब किया, 62 साल मैंने पढ़ाना शुरू किया और उसके बाद करियर खत्म हो गया तो 15 साल मैं टूरिज्म में काम किया, म्हणजे गाईड म्हणून 96 वर्ष झाले. आणि चौथं जे त्याचं करिअर आहे किंवा नोकरी जॉब आहे, तर तो चौथं करिअर त्यांनी केलं की लोकांना योगा शिकवणे. म्हणजे वयाच्या 96 आणि पुढचं जे काय आयुष्य लाभलं त्यांनी योगा शिकवलं. तो म्हणतो की जब मैं रिटायरमेंट का लफ्ज सुनता हूं तो वो बुजुर्ग मुझे याद आते. जब मैं रिटायरमेंट का लफ्ज सुनता हूं तो वो बुजुर्ग मुझे याद आते. म्हणजे मला ते म्हातारे लोक आठवतात म्हणतो. म्हणजे रिटायरमेंट नंतर जे लोक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट, आकाश ठेंगणं आहे. त्याच्यामुळं रिटायरमेंट नंतर आमचे पवार साहेब खूप छान काम करतायत. आमचे पत्रकार कुलकर्णी साहेब आहेत, लोकमत मध्ये आहेत. लोकमत हे आघाडीचं दैनिक आहे, मुंबईला काम करतात, फार छान लेखन करतात. त्यांचा माझा जास्त परिचय नाहीये, पण त्यांच्याबद्दल ऐकलंय. विशेषतः डॉक्टर सुनील चव्हाण साहेब, माझी त्यांची महिन्याभरापूर्वी ओळख झाली. यशदामध्ये आले होते, त्यांचं एक व्याख्यान ठेवलं आमच्या अधिकाऱ्यांसाठी. ते नॅचरोपॅथी, आयुर्वेद याच्यामध्ये फार चांगलं काम करतात. तुम्हाला कोणाला शुगर असेल तर ते एक 10 दिवसामध्ये तुमची शुगर पूर्ण खत्म करतील. म्हणजे एकदम हे जागच्या जागी तुम्हाला 2 तासात सुद्धा रिझल्ट दाखवू शकतात. एवढं छान त्यांचं म्हणजे काम आहे हेल्थ मध्ये, की असे डॉक्टर फार कमी आहेत. काही नाही, नॅचरोपॅथी खूप छान डाएट, आहार विहार, व्यायाम आणि तुमचं मनाचं हे व्यवस्थापन याच्यावर काम करतात आणि तुम्हाला रोगमुक्त करण्यासाठी ते काम करतात. फार चांगलं. मी काल त्यांच्या खास आवर्जून खडकवासला इन्स्टिट्यूटला गेलो. साधारणतः 200 बेडचं मोठं 3 मजली इमारत त्यांनी तिथे उभी केलेली आहे. आणि तिथे काल आमच्या एका ट्रेनिंगला अधिकारी होते, ते मंत्र्याचे पीएस होते, पर्सनल सेक्रेटरी. ते त्यांच्या फॅमिली सहित त्यांचं व्याख्यान ऐकून आले होते. एकाने परवा नांदेडला त्यांचं 10 मिनिटं व्याख्यान ऐकलं. तो माणूस यवतमाळहून त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आला. म्हणजे असं काम आहे त्यांचं. सरांचं माहित नाही, आमचे आनंद इंगोले फार सामान्य परिस्थितीमधून आज ते जीएसटीला डेप्युटी कमिशनर म्हणून काम करतात. फार चांगलं काम त्यांनी या विभागामध्ये सुरू केलेलं आहे. आमचे मोरे साहेब आहेत, जीएम. त्यांनी साधारणतः 200 मुलांना मेडिकलला प्रवेश मिळवून दिला. एमबीबीएस असेल, बीएमएस असेल, असं काम आहे. सरांचाही माझा परिचय नाही त्यांचा. दुसरे आमचे सोनवणे सर, त्यांचा परिचय आहे माझा. ते एक एवढे प्रामाणिक अधिकारी आहेत की प्रशासनामध्ये प्रामाणिक अधिकारी मिळणं कठीण असते. मला एक माणूस भेटला, मी म्हणला ते रजिस्ट्री ऑफिसला काम करतो, म्हणजे आपल्या घराचे दस्त नोंदणी करतात ना, तर तिथे काय तुम्हाला काहीच नाही न म्हणता लोक तुम्हाला ते बरोबर हे मिळते, तुम्हाला जे काय कमिशन. तर त्यांचेच नातेवाईक एक भेटले, ताईचे, त्यांच्या मिसेसचे. तो म्हणला मी आयुष्यामध्ये 5 पैसे सुद्धा घेतले आणि खरं आहे 1 रुपया सुद्धा खाल्लेला नाही. तसंच त्यांचं सोनवणे साहेबाचं काम लोकांसाठी काम करणे, समाजासाठी काम करणे आणि प्रशासनात एक वेगळं त्यांनी एक मासिक एसएससी बोर्डामध्ये होते, ते खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरे आमचे एक उद्योजक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे संतोष पानसरे. बीएमडब्ल्यू गाडी घेऊन आले. बीएमडब्ल्यू नाही, स्कोडा आहे ना. हा, पेट्रोल पंपावर काम करायचे. पेट्रोल पंपावर म्हणजे पेट्रोल असं टाकतात ना. आज प्लॉटिंगच्या क्षेत्रामध्ये आम्ही त्यांची जमीन बघायला गेलो होतो, भेट झाली, ओळख झाली. खूप स्वभाव चांगला, खूप चांगला माणूस आणि झेप घेतलेली आहे आणि सगळे प्रामाणिक काम. विशेषतः अलीकडे लोक प्रामाणिक काम करत नाहीत, तर असे सगळे बरेच लोक आहेत. सगळ्यांचं म्हणजे जे काही पुरस्कार आहेत, ज्यांची माझी जवळून ओळख नाही, त्या सगळ्यांचं
मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि गणेश चप्पलवार आमच्या नांदेडचे आहेत. मी पण नांदेडचा आहे, आता पुण्यात आहे. पण एवढं प्रामाणिक त्यांचं काम आहे. त्यांना म्हटलं की काही व्यंकटेशनी म्हटल्याप्रमाणे एका याच्यात 2 लोकांना देऊ किंवा या लोकांचा बायोडाटा काय, हे सगळं निरखून पारखून. नाहीतर अलीकडे लोक तुम्हाला पुरस्कार कसे देतात हे सगळं माहिती आहे. सगळं केंद्रीय स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत किंवा राज्य पातळीवर पुरस्काराची निवड कशी होती तुम्हाला माहिती आहे. तर गणेशराव हे एकदम चांगले व्यक्तिमत्व आहे. या कार्यक्रमाला 1-2 लोकांचा उल्लेख मला करावा लागेल. आमचे मित्र किरण आंबेकर आलेले आहेत. विद्यापीठाच्या पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी भांडणारा, त्यांना न्याय आणि हक्क मिळवून देणारा हा एक तरुण. कुठं आहेत किरण? आपलं आंबेकर कुठं आहेत? गेले का? हा, फार चांगला किरणचं काम आहे की फारच चांगलं आहे. म्हणजे असे तर लोक फार कमी आहेत. म्हणजे 10,000 20,000 एक माणूस आहे किरण सारखा. दुसरे आमचे मित्र आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर, इथं बसलेत. येसन नावाची कादंबरी लिहिली, तिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. ऊसतोड कामगारांच्या व्यथा वेदना काय असतात, फार सुंदर त्यांनी ते लिहिलंय. आणि त्यांचे 2 चित्रपट पण येत आहेत. फार कल्पक आणि फार चांगला लेखक एक तरुण या पिढीमधला पुण्यामधला आहे. आता मी अधिकारी नावाचं एक पुस्तक लिहिलंय त्यांनी. MPSC मध्ये पुण्यात 2.5 लाख लोक तयारी करतात विद्यार्थी. त्यांना काय भविष्यात करिअरच्या संधी असतील किंवा या मुलांनी कसा अभ्यास करायचा, या सगळं काय आहे, सगळं स्पर्धा परीक्षेचं विश्व, एवढा जबरदस्त 500 पानाचा ग्रंथ त्यांनी लिहिलाय. नुसतं आता त्याचं बच्चू कडू साहेबांच्या हस्ते परवा छोटंसं प्रकाशन झालं, पण पुढे आणखी होईल. अनेक मान्यवर या सभागृहामध्ये आहेत. त्या सगळ्यांना मी खरं तर, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. खरं तर जग जोडण्यासाठी माणसं जोडली पाहिजे. कारण आपण माणसाला बोलत नाही, माणसाला व्यवस्थित. वामन कडक म्हणतात, मानसा इथे मी तुझे असे गीत गावे की त्यामध्ये तुझे हित व्हावे. माणसाच्या हिताचा विचार आज कोणी करत नाही. खरं तर चांगली माणसे पण नाही. आमचे इलाही जमादार एक मित्र होते, फार सुंदर लिहायचे ते की पाहिलेली वाचलेली मानसे गेली कुठे. मानसे गेली कुठे. फार ते अशी माणसं आपल्याला शोधून सापडत नाहीत. लोक म्हणतात की पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. खरं तर दिवस तेच आहेत, पण पहिल्यासारखे लोक राहिले नाहीत. बरोबर की नाही? दिवस सारखेच आहेत, पण पहिल्यासारखे आता लोक राहिले नाही. मुस्लिम होते, पण ते एवढे छान मराठी लिहायचे. आम्ही त्यांच्या सहवासामध्ये होतो. ते म्हणते, मी जर असं बैमानी करून जर पैसे मिळवले असते कोणी, तर फार पुढे गेलो असतो. असे बरेच लोक असतात, पण काही लोक प्रामाणिक जीवनामध्ये काम करतात. गणेशराव सारखे त्यांनी लिहिलंय, आत्म्याचा सौदा करुणी जर मी स्वतःच विकले असते. आत्म्याचा सौदा करुणी जर मी स्वतःच विकले असते, एक एक वीट सोन्याची करुणी घर असे बांधले असते. म्हणजे करता येते माणसाला. आणि आमचे एक मित्र म्हणतात, जे लोक सक्सेस होतात, जे काही पुढे जातात शॉर्टकट मध्ये, ते नंतर सापडतात. ते म्हणतात, एव्हरी सक्सेस देयर इज ए क्राईम. एव्हरी सक्सेस देयर इज ए क्राईम. सगळ्याच्या बाबतीत नाही, पण 80% लोकांच्या बाबतीत आहे. जे लोक लवकर प्रगती करतात ना झपाट्याने, त्यांच्या मागे काहीतरी ते याच्यातून करत असतात. मला बरंच काही बोलता आलं असतं, पण आता तुमचा वेळ मला जास्त घ्यायचा नाहीये. खरं तर आपण जर काहीतरी आपण या समाजामध्ये आलो, तर आपलं एक वेगळं अस्तित्व आपण निर्माण केलं पाहिजे. आपलं वेगळेपण आपण निर्माण केलं पाहिजे आणि लोकांसाठी काम केलं पाहिजे. जे लोक चांगलं करतात त्यांचं निश्चित चांगलं होते, असं माझा म्हणजे विश्वास आहे. खरं तर पुढे जाण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी किंवा आपल्याला यशस्वी होण्यासाठी लिओ टॉलस्टॉय नावाचं एक तत्त्ववेत्ता फार छान वाक्य त्यांनी म्हटलं की द डिस्टन्स विच यू आर गोइंग टुडे नॉट इम्पॉर्टंट, द डायरेक्शन विच यू आर गोइंग टुडे. म्हणजे तुम्ही किती अंतर चालून जाता ते अंतर महत्वाचं नाही, तर तुम्ही कुठल्या दिशेला जाता ती दिशा महत्वाची आहे. म्हणून त्या दिशेने आपण जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये आता जे सगळी मंडळी काम करताय ते अधिक चांगलं आणखी करण्याचा प्रयत्न करा.
करणाऱ्यासाठी स्काय इज द लिमिट आहे. आणि जे लोक चांगलं काम करतात, खरं तर मला पण खूप लोक, मला पण एक 4-5 वर्षापूर्वी आमच्या गणेशरावांनी सन्मान दिला, मला पुरस्कार दिला होता. आणि आज पुरस्कारार्थींना सन्मान देण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित केलं. खूप लोक बोलवतात, मी माझ्या पद्धतीनं काम करतो चांगलं. यशोदामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो अधिकाऱ्यांना, क्लास 1 क्लास 2 गेल्या 20-22 वर्षापासून. आणि प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतो. अनेक अधिकारी जोडले. माझ्यावर एक पुस्तक निघालं, मानवी संबंधाचा बादशाह. त्याच्यामध्ये 101 IAS IPS नी माझ्याबद्दल लिहिलंय. सगळे महाराष्ट्रातले अधिकारी मला ओळखतात. आणि बरेच लोक चांगल्या कामाची दखल घेतात. माझ्याकडे काही भांडवल नसताना माझं घर पुरस्कारांनी भरलंय. पूर्ण अशी भिंत आहे ना, पूर्ण भरलंय. किमान एक सन्मान चिन्ह 200 असतील माझ्या घरी. बरेच लोकांनी पुरस्कार पण दिले. तर मी म्हटले की आपल्याला लोक सन्मान करतात, पुरस्कार देतात, तर आपण त्याच्यातून उत्तरदायित्व किंवा उत्तरदायी व्हावं म्हणून मी सुद्धा त्यांचा सन्मान करतो. मात्र तो करतो मी दुबईमध्ये. मी 25 देशामध्ये जाण्याची संधी मिळाली सुदैवानं मला. खेड्यातला माणूस, नांदेड जिल्ह्यातल्या एका खेड्यातला. 25 देशात गेलो. मला दुबई खूप आवडली. तुम्ही दुबईला गेले कोणी? तुमच्यापैकी हात वर करा. बघा, 2-3 गेले, 4-5 लोक गेले. चांगली गोष्ट आहे. बघा किती मागे आहोत आपण. पासपोर्ट किती जणांनी काढले? पासपोर्ट बघा किती मागे आहोत आणखी आपण. पासपोर्ट सुद्धा काढले. जगातली सगळ्यात चांगली देशातली वेबसाईट आहे पासपोर्टची. काढा पासपोर्ट, दुबईला जा. दुबईचा उल्लेख याच्यासाठी केला, भारताला जर दुबई व्हायचं असेल तर किमान 100 वर्ष लागतील. एवढं प्रगत देश आहे दुबई. आणि मग आम्ही दुबईमध्ये, मी 7 वेळा गेलो. मी सिंगापूर सगळ्याच देशात गेलो, पण मी दुबईमध्ये पुरस्कार ठेवतो, लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड. आतापर्यंत 250 लोकांना घेऊन गेलो. आमचे मोरे सर आले, इंगोले सर आले होते, सोनवणे साहेब आले होते, बरेच लोक आले. दरवर्षी आम्ही तिथं तो समारंभ ठेवतो, तोही पंचतारांकित, 5 स्टार, एकदम सगळ्यात टॉप. कारण आपण टॉपचं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. सगळ्यांना जमत नाही, पण प्रयत्न केला पाहिजे. माणूस जसा विचार करतो ती प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यात घडते. माझ्या तर घडलेली आहे. जसा विचार केला ती प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. तुमच्या पण घडू शकते. त्याच्यावर वेगळं बोलता येईल. तर तो समारंभ आपण दुबईत करतो. गणेशरावला बरेच दिवस झालं चला चला म्हणतोय, पण त्यांचं थोडस आर्थिक गणित जुळत नाही, पण नेऊ आपण पुढे मागे काहीतरी हे करून. तर ते दुबईमध्ये बरेच लोक, 250 लोकांना आतापर्यंत घेऊन गेलो. तर असे पुरस्कार दिल्यामुळे वेगळी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि काम करण्याचं चांगलं बळ मिळते. आमचे व्यंकटेश कल्याणकर, त्यांचा उल्लेख करावा लागेल मला खास. व्यंकटेश माझ्या सोबत होते पुण्यामध्ये. आता जवळपास 50-1 लाख लोकसंख्या असेल पुण्याची, जास्तच असेल. तर त्याच्यामध्ये व्यंकटेश जे काम करतात या मीडियामध्ये, आता ते जे याचं DTP, लेआउट, डिझाईन, संगणक किंवा इंटरनेट, व्यंकटेश सारखा माणूस मला पुण्यात शोधून सापडला नाही. व्यंकटेशला कुठलंही काम सांगा याच्यातलं, यस करणारच. तो काही मार्ग काढणार. आणि त्याच्या एवढा कल्पक, तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त स्पीड. तुम्हाला काय बोलायचं ते व्यंकटेशला आधीच कळते की यांना काय सांगायचं, लगेच टाईप करतो. एवढं काम व्यंकटेशचं आहे. असे खूप लोक आहेत. खरं तर आपल्याला मुळीक साहेबांना आणि आपले अभिनेते पुरकर साहेब यांना जायचं आहे, कारण तर त्यांनी आले हे आमचं फार मोठं भाग्य आहे. आमचे पंकज यांनी त्यांना आणलं. तर मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. आणि अभिनेते साहेब, तुम्ही आलात, फार आनंद वाटला. आलं पाहिजे. सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविलेली पाहिजे. आपल्यासारख्या लोकांनी, तुमचे 4 शब्द लोकांनी ऐकलं तर ते अभिनेत्याचं लक्षात ठेवतात लोक. सिनेमामध्ये तुम्ही जसं त्यांना काहीतरी उपदेश करतो, काही सिनेमाची थीम असते की काहीतरी त्याच्यातून आपल्याला दाखवायचं असते, तसे तुम्ही बोलला की एक वेगळा प्रभाव सामान्य जनावर पडू शकला आणि त्याच्यातले 4 लोक सुधरू शकतात जर कधी बिघडू लागले तर. बिघडण्याच्या संदर्भात एक बरं वाक्य वाचलं आणि थांबतो, ते शेवटचं वाक्य असून, घडायच्या काळात जर बिघडायचं वळण लागलं तर सोन्यासारख्या आयुष्यालाही गंज चढतो. घडायच्या काळात जर बिघडायचं वळण लागलं तर सोन्यासारख्या आयुष्यालाही वळण चढते. शेवटची कविता म्हणून थांबतो. नदियन पिये कभी अपना जल, नदियन पिये कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल, नदियन खाए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल, तन का मन का धन का जो दूसरे को दे दान रे वह सच्चा इंसान रे. तन का मन का धन का जो दूसरे को दान रे वह सच्चा इंसान रे. धन्यवाद.